नमस्कार. आपण आता चाललो आहोत देवप्रयागला. देवप्रयाग हे इथे ह्या एरियामध्ये 5 प्रयाग असतात. त्यापैकी देवप्रयाग हे सगळ्यात पवित्र आणि जास्त लोक इथे येतात. कारण इथे प्रभू श्री रामचंद्रांनी तपश्चर्या केली आहे आणि रावण हत्येचं म्हणजे ब्राह्मण हत्येचं पाप झालं होतं, म्हणून त्यांनी इथे ह्या संगमावर आंघोळ केली आणि तपश्चर्या केली, म्हणून याला जास्त महत्त्व आहे. इथे अलकापुरीहून येणारी अलकनंदा आणि गंगोत्रीहून येणारी भागीरथी ह्या 2 नद्यांचा संगम आहे आणि ह्या संगमाच्या पुढे संगम होतो त्यानंतर याला गंगा म्हटले जाते नदीला. असे म्हणतात की इथे भागीरथी गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही, कारण ते नेहमी स्वच्छ असते. त्याचा असा गुणधर्म आहे की ह्या पाण्यात गंधकाचे प्रमाण जास्त असते, म्हणून ते जास्त स्वच्छ असते. नमस्कार. आपण देवप्रयागला आहोत. आता ही जे स्वच्छ पाणी आहे हे भागीरथी नदी आहे आणि हे जे थोडंसं हे पाणी आहे ते अलकनंदा नदी आणि ह्या नदीचा संगम आहे आणि इथून पुढे या नदीला गंगा नदी म्हणतात. देवप्रयागच्या पुढे ही नदी गंगा नदी ऋषिकेशला जाते. मन माया भगवा चोला तन पे जो तू ओढ़े, हर चोला तो जाएगा पीछे छोड़े. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे है मन माया है भगवा चोला तन पे जो तू ओढ़े, हर चोला तो जाएगा पीछे छोड़े.